उडपी रेस्टॉरंटमध्ये सांबाराचा एक असा मंद सुवास दरवळत असतो आणि आपण घरी जेव्हा सांबार बनवतो त्यावेळेस त्याची कन्सिस्टन्सी इतकी छान तर येत नाही आणि सुवास सुद्धा असा मस्त घमघमाट दरवळत नसतो. तर आज आपण उडपी रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने सांबार तयार करतात तीच पद्धत वापरणार आहोत. बरं, त्यांचा एक सिक्रेट मसाला असतो जो ते काही लोक वर्षभरासाठी बनवून ठेवतात, तर काही जण अगदी ताजा ताजा सुद्धा बनवतात. तर तुम्ही असा हा वर्षभर सुद्धा मसाला बनवू शकतो याची सोपी पद्धत पाहणार आहोत आणि याच मसाल्यापासून हे ओलं वाटण तयार करून हा असा मस्त अगदी उडपी रेस्टॉरंट स्टाईल सांबार घरच्या घरी कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी ही तुरीची डाळ साधारण 125 ग्रॅम इतकी ही स्वच्छ धुवून भिजायला घातली होती. साधारण तासभर अशी भिजायला घालायची म्हणजे ती पटकन मऊसूत शिजते. आज मी इथे साहित्याचं वजनी वाटी अचूक प्रमाण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा. आपल्या ज्या काही गृहिणी असतात तर त्यांना सुद्धा फायदा व्हावा किंवा कोणी जे केटरिंगची ऑर्डर करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा किती लोकांना हे सांबार पुरेल, किती होईल, हे सगळं डिटेल सांगणार आहे. आता डाळीमध्ये हळद, हिंग, मीठ घालून डाळ शिजायला लावलेली आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजते तोवर सांबार मसाला बनवण्यासाठी साधारण 10 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचं वजनी प्रमाण 25 ग्रॅम इतकं आहे. बेडगी मिरची मी घेतलेली आहे. 1 टेबलस्पून इथे मी मोहरी घेतली आणि वजनी प्रमाणात 10 ग्रॅम. 1 टीस्पून इतके मेथी दाणे वजनी प्रमाणात 5 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहेत. टेबलस्पूनने पाहिलं तर 1 टेबलस्पून आणि वजनी 10 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे आपण धने घेतलेले आहेत. टेबलस्पूनने पाहिलं तर 5 टेबलस्पून हे धने आहेत आणि वजनी प्रमाणात बरोबर 30 ग्रॅम हे धने आहेत. हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं, पण ताज्या मसाल्याचा स्वाद अप्रतिम येतो. 2 टेबलस्पून इथे चणा डाळ आणि वजनी प्रमाणात 30 ग्रॅम. उडीद डाळ सुद्धा 2 टेबलस्पून घ्यायची आहे, पण वजनी प्रमाणात ही फक्त 20 ग्रॅम आहे. त्यानंतर काळी मिरी घेणार आहोत, ते 1 टेबलस्पून वजनी प्रमाणात 10 ग्रॅम. कढीपत्ता 1 वाटी घेतलेला आहे, वजनी प्रमाणात 5 ग्रॅम इतका आहे. त्यानंतर खडे हिंग घ्यायचं आहे, हे सुद्धा 5 ग्रॅम. जर खडे हिंग नसेल तर साधं हिंग घ्या, पण खडे हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो. आता इथे आपण हे सगळे जे मसाले आपण घेतले ते सगळे असे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. या लाल सुक्या मिरच्या बघा, 10 ते 12 या लाल सुक्या मिरच्या आहेत आणि या ना आपण अशा भाजून घेणार आहोत. पण आपल्याला बघा व्यवस्थित ह्या अशा अख्ख्या आहेत त्यामुळे भाजता येत नाहीये, तर याचे ना असे थोडे तुकडे करायचे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्या भाजता येतील. आपल्याला या भाजून का घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला बरेच दिवस मसाला टिकवायचा असतो. ज्या काही आपल्या महिला गृहिणी नेहमी सुद्धा अशा इडली, डोसा, सांबारच्या ऑर्डर घेतात त्यांच्यासाठी हा मसाला जर त्यांनी बनवून ठेवला तर खूप फायदेशीर आहे आणि घरगुती जरी तुम्ही बनवलात ना तरीही चालेल. अगदी वर्षभर फ्रीज बाहेर सुद्धा आरामात टिकतो. आता मिरच्या भाजल्यानंतर इथे मी या दोन्ही डाळी भाजून घेणार आहेत. आपल्याला हलकसं यातलं मॉइश्चर काढायचं आहे की जेणेकरून हा मसाला आपला जास्तीत जास्त टिकेल. सगळं साहित्य आपण थोडं थोडं भाजून घेणार आहोत. फार असं काही खरपूस वगैरे भाजण्याची गरज नाही आणि मंद आच वगैरे सुद्धा ठेवण्याची गरज नाही. आता मी काळी मिरी, मोहरी आणि त्याचबरोबर जिरे सुद्धा भाजणार आहे, पण आपण टप्प्याटप्प्याने एक एक साहित्य घालणार आहोत. काळी मिरी अर्धे असे भाजल्यासारखे झाले की मोहरी घालायची, त्यानंतर मग जिरे घालायचे, कारण जिरे भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. मोहरी थोडी तडतडेपर्यंत भाजावी लागते, म्हणून मोहरी मी आधी घातली आणि हे असं चांगलं टॉस करून घ्यायचे की जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित हे मसाले भाजले जातील. मोहरी फक्त ना अशी आपण तडतडते आणि फुटल्यासारखी होते ना तिथपर्यंत आपली चांगली अशी भाजून घ्यायची आहे. बघा, ही अशी ना थोडीशी अशी तडतडायला लागते. बघा, हळूहळू हे दाणे असे उडत आहेत. इथपर्यंत भाजले की काढून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला हे धने घालायचे आहेत. धन्याचा स्वाद ना ताजे धन्याचा अप्रतिम येतो, त्यामुळे हे असे हलकेसे असे भाजले की मग आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता भाजायचा आहे, तर कढीपत्ता मात्र चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे मसाला अगदी छान टिकतो आणि स्वादही खूप छान येतो. आता कढीपत्ता सुद्धा मी काढून घेतला, गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर जे मेथी दाणे घेतले ते यामध्ये घालून घेणार आहोत. मेथी दाणे ना गॅस बंद केल्यानंतर घालायचे, म्हणजे त्याचा कडसरपणा मसाल्यामध्ये जाणवत नाही. आणि जो आपण हिंग घेतला होता तो सुद्धा मी असा थोडासा फोडून तो घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे स्वाद तर छान येतोच, पण बरोबरीने ना मसाला सुद्धा आपला वर्षभर टिकतो. हिंग हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं.
आता हे ना आपण सगळ्यात पहिले या लाल सुक्या मिरच्या आणि हिंग हे असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत, पण साहित्य मात्र सगळं थंड झालेलं असावं. आता मी मिरची आणि हिंग फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे आपले सगळे कोरडे जिन्नस आहेत ते अगदी लहान आहेत आणि पटकन बारीक होण्यासारखे आहेत, हे सुद्धा आता मिक्सरला असे फिरवून घ्यायचे. बघा, अगदी मस्त फाईन असा आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला वापरून तुम्ही अगदी रेस्टॉरंट सारखा सांबार घरच्या घरी तयार करू शकता आणि हे तुम्ही असा तयार मसाला विकू सुद्धा शकता. तर आता आपला हा मसाला तयार झाल्यानंतर आपण पुन्हा आता तोच मिक्सरचा जार घेणार आहोत. त्यामध्ये साधारण पाऊण वाटी इतके मी ओल्या नारळाचे काप, म्हणजे 75 ग्रॅम इतके ओल्या नारळाचे काप, अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 मी ह्या लसणाच्या पाकळ्या फ्लेवरसाठी घातलेल्या आहेत आणि 2 मोठे टोमॅटो, लालबुंद टोमॅटो उभे असे पातळ चिरून घातलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला हा सांबारचा मसाला बरोबर 3 टेबलस्पून इतका घालायचा आहे. 3 टेबलस्पून मसाला घातल्यानंतर हे आपण असंच मिक्सरला फिरवून घेणार आहोत. टोमॅटो घातला असल्यामुळे पाणी घालण्याची गरज लागत नाही आणि आपलं हे ओलं वाटण अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवून तयार झालं आहे. आता इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी अर्धा पाव हा लाल भोपळा घेतलेला आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचं वांग घेतलेलं होतं आणि दुधी भोपळा अर्धा पाव घेतला. शेवग्याच्या शेंगा अर्धा पाव, म्हणजे 2 शेवग्याच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत. या सगळ्या भाज्या अशा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घातलेल्या आहेत. आता इथे साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल मी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला फोडणी करायची, तर इथे मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे, पाव चमचा उडदाची डाळ घालायची. उडदाच्या डाळीचा स्वाद ना फोडणीमध्ये अप्रतिम येतो. त्याचबरोबर काही असे मेथीचे दाणे घालायचे, कारण मेथीचे दाणे ना उडपी रेस्टॉरंट मध्ये घालतातच, ते आवर्जून घाला. त्यानंतर आपल्याला इथे हिंग घालायचं आहे. तर अगदी मी पाव चमचा हिंग, काही कढीपत्त्याची पानं आणि या बोर मिरच्या असतात छोट्याशा लाल, त्या घातल्या तरीही चालेल किंवा जर आपल्या साध्या मिरच्या घातल्यात तरीही चालेल, पण शक्यतोवर याच मिरच्या सांबारामध्ये घातल्या जातात. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तो सुद्धा यामध्ये घातला आणि चांगला असा परतून घेतला. त्यानंतर ज्या आपण सगळ्या भाज्या घेतल्या होत्या, साधारणपणे वांग, दुधी भोपळा, लाल भोपळा आणि शेवग्याची शेंग हे तर घालतातच. त्यानंतर यामध्ये मी हळद घातली पाव चमचा. त्यानंतर एखाद चमचा जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर ते घालायचं आणि आपण हे जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं. आमच्याकडे फार असं तिखट सांबार आवडत नाही म्हणून मी लाल तिखट यामध्ये घातलेलं नाहीये, कारण या बोर मिरच्या असतात ना त्याचा सुद्धा थोडासा तिखटपणा या सांबारामध्ये उतरतो. आता हे वाटण वगैरे घातलं की चांगलं एकदा मस्त असं परतून घ्यायचं आणि आता भाज्या शिजायला पाहिजेत म्हणून आपण यामध्ये थोडंसं असं हे मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी सुद्धा यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे सगळा लागलेला मसाला मिक्सरच्या भांड्याला तो निघून येतो. आणि हे एकदा चांगलं असं तळापासून परतून घ्यायचं आहे. आणि यामध्येच ना आता आपल्याला जी आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे की नाही, ती सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहे. ही डाळ मी चांगली घोटून घेतलेली आहे. थोडंसं पाणी वाढवलेलं आहे, कारण भाज्या शिजण्यासाठी थोडं पाणी लागेल. आता हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं. तुम्हाला कितपत पातळ हे आपलं सांबार आवडतं त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. साधारण 2 लिटर आपलं हे सांबार बनवून तयार होतं. आता झाकण ठेवायचं मंद आचेवर. एक 10 ते 12 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि हे आपलं तयार झालेलं सांबार साधारण 8 ते 10 लोकांना आरामात पुरतं. आता बघा, साधारण 10 मिनिटांनंतर ह्या भाज्या सगळ्या शिजल्या आहेत आणि बघा ना मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. इथे लाल भोपळा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे आणि एखादी ना शेंग ही अशी दाबून बघायची, म्हणजे शेंग शिजली म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या असतात. आता यामध्ये मात्र सगळ्यात शेवटी आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. लिंबा एवढी चिंच गरम पाण्यात भिजत घातली आणि तिचा हा अर्क मी यामध्ये घातलेला आहे. आता जेवढी चिंच होती त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे, की जेणेकरून आपली चव अगदी बॅलन्स होते, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे. असं शेवटी मीठ घातलं की मग मिठाचा अंदाज सुद्धा अगदी बरोबर येतो. एकदा हे सांबार चांगलं असं आपल्याला चाखून सुद्धा पाहायचं आहे, की जेणेकरून जर यामध्ये तुम्हाला गोड, आंबट किंवा मीठ घालायचं असेल तर तुम्ही आता हे घालू शकता. बघा काय मस्त सुरेख असं आपलं हे सांबार बनवून तयार झालेलं आहे. मी सांगते म्हणून तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की सांबार तयार करून पहा. पुन्हा झाकण ठेवून मी चांगली 2 मिनिटाची वाफ येऊ दिली
आणि मग त्यानंतर यावर आपल्याला मस्त अशी चुरचुरीत फोडणी द्यायची आहे. तर नेहमीप्रमाणे आपली जिरे, मोहरी, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. यामध्ये जर तुमच्याकडे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट असेल तर ते वापरलं तरीही चालेल, म्हणजे रंग सुरेख येतो. आपलं हे सांबार बनवून तयार झालेलं आहे. आपण हा तयार करून घेतलेला सांबार मसाला वजनी प्रमाणात बरोबर 160 ग्रॅम होतो आणि मी या ठिकाणी चमच्याचं तसेच वजनी प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही घरगुती बनवण्यासाठी किंवा बिझनेस जर तुम्हाला हा सांबार मसाल्याचा करायचा असेल तर त्यासाठी अचूक प्रमाण आहे. त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि असा मसाला तुम्ही वर्षभरासाठी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तुम्हाला ही आजची सांबारची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. बघा, या सांबारचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि उडुपी रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीचं सांबार असतं तसंच हा आपला सांबार बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.